ओम श्री कुलदेवतेय नम. ओम श्री महालक्ष्मी नम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, कुलदेवीचा कोप की विसर, ओटी भरताना या चुका टाळा आणि स्वामी प्रचिती स्वामी उपाय. ओटी भरण्याचे शास्त्र आणि कुलदेवीचा आशीर्वाद. भक्तांनो, कधी विचार केला आहे का की खूप पूजा अर्चा करूनही घरात लक्ष्मी का टिकत नाही, मुलांचं लग्न का जमत नाही किंवा कोणीतरी आजारी का असतं. आपण सर्व देवांना प्रसन्न करतो, पण ज्या देवतेच्या कृपेनं आपण यापुढे जन्माला आलो त्या आपल्या कुलदेवीला तर आपण विसरलो नाही ना. शास्त्र सांगते, जोपर्यंत तुमच्या घराचा पाया मजबूत म्हणजे तुमची कुलदेवी तृप्त नसते तोपर्यंत जगातील कोणतीही दुसरी शक्ती तुमच्या घराचे पूर्ण रक्षण करू शकत नाही. कुलदेवीची ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते तुमच्या कुळाची प्रगती आणि सुरक्षिततेचा मार्ग आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुलदेवीची ओटी भरताना न कळत होता ज्या काही चुका आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी स्वामींच्या मदतीने तिचा शोध कसा घ्यावा, ओटीतील तांदळाचे आणि नारळाचे विधीनंतर नक्की काय करावे, जे अनेक जण चुकतात. पुरुषांनी ओटी का भरू नये यामागचे विज्ञानावर आधारित कारण. सर्वात महत्त्वाचे, अंगावर काटा आणणारे एक स्वामी प्रचिती. स्वामींनी एका भक्ताला त्याच्या विसरलेल्या कुलदेवीची लक्षात ओळख करून देऊन त्यांचे घर विनाशातून वाचवले. भक्तांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तसेच कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. व्हिडिओमध्ये आम्ही एक असा गुप्त उपाय सांगणार आहोत जी तुमची कुलदेवी तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आज तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची संपणार आहे. आणि चला तर मग सुरुवात करूया कुलदेवीच्या या पावन प्रवासाला. कुलदेवी आणि कुलदेव, फरक आणि परस्पर संबंध. भक्तांनो, अनेकांना प्रश्न पडतो की घरात कुलदेवी आणि कुलदैवत असे दोन देवता असतात. शास्त्रानुसार कुलदेवी ही शक्ती आहे तर कुलदेव हे आधार आहे. कुलदेवी घराचे अंतर्गत रक्षण करते, जसे की आरोग्य, अन्न, संतती, संपत्ती आणि घरातील शांती. कुलदेव घराचे बाह्य रक्षण करतात, जसे की शत्रूपासून संरक्षण, प्रगती आणि समाजात मिळणारा मान. म्हणून दोघांची पूजा करावी. स्वामींचा दृष्टिकोन. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, घरातील स्त्री जर कुलदेवतेची ओटी भरून तिला तृप्त ठेवते तर त्या घराचा कुलदेव त्या घराच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतो. ज्या घरात स्त्री दुःखी आहे आणि कुलदेवीची सेवा होत नाही तिथे कुलदेवसुद्धा प्रसन्न राहत नाहीत. म्हणून स्त्रीने कुलदेवीची ओटी भरणे हा संपूर्ण कुटुंबाच्या भाग्योदयाचा पाया आहे. कुलदेवी माहिती नसल्यास शोध घेण्याचे महामार्ग स्वामी कसे सांगतात याचा सरळ उल्लेख स्वामी चरित्र सारामृतामध्येही आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव माहीत नसेल तर गोंधळून जाऊ नका. खालील 3 मार्ग नक्की अवलंबा. वंशावळ तपासणी. तुमच्या गावातील बडवे किंवा पंडित यांच्याकडे तुमच्या पूर्वजांच्या नोंदी असतात, तिथे तुमच्याकडे देवीचा उल्लेख असतो. 2. देवाऱ्यातील टाक. तुमच्या जुन्या देवाऱ्यात चांदीचे किंवा तांब्याचे टाक देवतांच्या प्रतिमा असतात, ते नीट पहा. त्यावरील चिन्हावरून, उदाहरणार्थ सिंह, त्रिशूळ किंवा मोर, ती देवी कोण आहे हे ओळखता येते. 3. स्वामींचा संकल्प. जर काहीच मार्ग उरला नसेल तर स्वामी समर्थासमोर बसा, हात जोडून प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या कुलदेवतेपर्यंत पोहोचवा. सलग 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा. रोज 3 किंवा 7 अध्यायाचे पारायण करा. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वप्नात किंवा नातेवाईकांद्वारे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा पत्ता नक्की सांगतील. तोपर्यंत जगदंबा किंवा आदिमाया म्हणून कलशाची पूजा करावी. विशेष स्वामी प्रचिती, कुलदेवीचा विसर आणि स्वामींची कृपा. सत्यप्रचिती अक्कलकोटमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. एकदा एक श्रीमंत गृहस्थ आपल्या पत्नीसह स्वामींच्या दर्शनाला आले. दिसायला ते खूप सुखी होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड दुःख होते. त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं आणि रडू लागले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडले, अरे, स्वतःची आई घरात उपाशी ठेवली आहेस आणि इथे दर्शनाला आला आहेस. त्या जोडप्याला काहीच कळले नाही. ते म्हणाले, स्वामी, आमची आई तर घरी सुखात आहे, अगदी तिची खूप काळजी घेतो. स्वामी हसले आणि म्हणाला, मूर्खांनो, मी तुमच्या रक्ताच्या आईबद्दल नाही तर तुमच्या कुळाच्या आईबद्दल बोलतोय. तुझ्या 7 पिढ्यांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईचा उंबरठा कोणी ओलांडला नाही.
तिची ओटी भरली नाही म्हणून तुझी मुलं आज मार्गाला लागत नाहीयेत. ते ऐकून जोडप्याच्या अंगावर काटा आला. खरंच व्यापाराच्या गडबडीत आपली कुलदेवी विसरली होती. स्वामींनी त्यांना आज्ञा दिली, आधी तिथे जाऊन ओटी भर, मगच इथे ये. त्या दोघांनी अंबाबाईचे शास्त्रोक्त ओटी भरणे आणि काही चमत्कार काही महिन्यात त्यांच्या घरातील सर्व विघ्न दूर झाली. भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, आधी कुलदेवतेचा मान सन्मान करा, मग माझी सेवा करा. कारण कुलदेवी ही घराची रक्षण करणारी मुख्य भिंत असते. आता आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याचे शास्त्रानुसार काही नियम. 1. खणाची निवड. ओटी भरण्यासाठी नेहमी सुती किंवा रेशमी खण वापरावा. सिंथेटिक कापड वापरू नये. रंगज्ञान. कुलदेवीला लाल किंवा हिरवा रंग प्रिय असतो. काळा किंवा निळा खण कधीही वापरू नये, अर्पण करू नये. 3. तांदळाचे महत्त्व. ओटीत तांदूळ वापरताना ते अखंड असावे. तुकडा तांदूळ दरिद्रीचे लक्षण मानले जाते. नारळाची स्थिती. नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी. ती स्वतःकडे ठेवणे म्हणजे आशीर्वाद नाकारणे होय. ओटीचे तांदूळ धुणे. चुकूनही ओटीचे तांदूळ धुवू नका किंवा धुतलेले वापरू नका. ते जसे आहेत तसे कोरडे वापरावे. दक्षिणा. ओटी कधीही रिकामी नसावी. त्यात 1.25 रुपया किंवा त्यापेक्षा जास्त तुमच्या यथाशक्तीने दक्षिणा ठेवावा. हळद कुंकू. देवीला कुंकू अर्पण करताना हे अनामिकेने अर्पण करावे. ओटी भरण्याची वेळ. सकाळी 11 ते दुपारी 1 ही वेळ ओटी भरण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. त्यानंतर 4 ते संध्याकाळसाठी 8 पर्यंत ही वेळ सुद्धा उत्तम आहे. मासिक पाळी. सुतक किंवा मासिक पाळी देवीची ओटी स्वतः भरू नये किंवा इतरांकडूनही भरून घेऊ नये. वेणी फणी. देवीला वेणी किंवा गजरा अर्पण केल्याने घरातील स्त्रियांचे सौभाग्य वाढते. 11. पुरुषांचा नियम. पुरुषांनी ओटी भरू नये कारण हा पूर्णतः स्त्री शक्तीचा विधी आहे. ओटी भरण्याची पद्धत. ओटी नेहमी दोन्ही हाताने ओंजळीत धरून देवीच्या गळ्यापर्यंत नेहमी नंतर चरणाशी अर्पण करावे. खणाची त्रिकोणी घडी. खणाची घडी त्रिकोणी असावी, जे शक्तितत्व दर्शवते. ओटीतील तांदळाचे दाणे. ओटीतील तांदूळ घरी आणून धान्याच्या डब्यात मिसळावे, यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न राहते. प्रसाद. ओटीतील नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, तो एकट्याने का होऊ नये. जुने साहित्य. एकदा वापरलेला खण पुन्हा ओटीसाठी वापरू नये किंवा दुसऱ्यांनी घातलेला आपण तो देवीसाठी वापरू नये. खण शिवणे. ओटीचा खण शिवून त्याचे ब्लाऊज परिधान करणे भाग्याचे मानले जाते. ओटीत सुपारी. ओटीमध्ये नेहमी 2 विड्याची पाने आणि 1 सुपारी ठेवावी. 5 फळे. शक्य असल्यास ओटीत 5 प्रकारची फळे ठेवावी. सुवासिनीचा मान. ओटी भरल्यानंतर घराबाहेर पडणारे सुवासिनीला हळद कुंकू द्यावे. कधी भरावे. वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन ओटी भरावी. नाही शक्य झाले तर आषाढ महिन्यात, श्रावण महिन्यात मंगळवारी, शुक्रवारी देवीची ओटी भरावी. माहेरची ओटी. लग्न झालेल्या मुलींनी माहेरच्या कुलदेवीची ओटी भरणे हे तिच्या माहेरच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. देवीचा आशीर्वाद. ओटी भरताना मनात आई, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर हा भाव असावा. ओटी आणि ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस नेहमी नवीन आणि कोरा असावा. जुना किंवा दुसऱ्याने ओटीला घातलेला ब्लाऊज पीस घेऊ नये. ओटीतील सुकामेवा. खारीक, खोबरे हे समृद्धीचे प्रतीक आहे, ते ओटीत असावे. साडी अर्पण करणे. जर शक्य असेल तर खणाऐवजी तुम्ही साडीने सुद्धा देवीची ओटी भरू शकता. देवीचे स्तोत्र. ओटी भरताना महिषासुरमर्दिनी स्तोत्र किंवा श्रीसूक्त पठण करावे किंवा आपल्या कुलस्वामिनीचा गजर करावा, जसे की तुळजापूरची तुळजाभवानी उदे ग अंबे उदे. मनाचे सोवळे. शरीरापेक्षा मनाचे सोवळे जास्त महत्त्वाचे आहे. रागात चिडचिड करून कधीही देवीची ओटी भरू नये. हळदीचे लेपन. कुलदेवतेच्या टाकाला हळद लावणे अत्यंत शुभ असते. ओटी आणि अत्तर. देवीला चंदनाचे अत्तर अर्पण करणे आणि घरात सुवासिक वातावरण, सकारात्मक ऊर्जा कायम राहते. पितृदोष. कुलदेवतेची सेवा केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. काचेच्या बांगड्या. ओटीत हिरव्या काचेच्या बांगड्या निदान 5 किंवा 7 असाव्यात. या बांगड्या अर्पण करणे हे सौभाग्याचे विशेष लक्षण आहे. ओटी आणि तिजोरी. ओटीतील 1 सुपारी तिजोरीत ठेवल्यास धनवृद्धी होते. उंबरठा पूजन. कुलदेवीची ओटी भरण्यापूर्वी आपल्या घराच्या उंबरठ्याचे पूजन करावे. नारळाच्या पानाचे महत्त्व. ओटीचा नारळ जर खराब निघाला तर घाबरू नका, तो विसर्जित करून क्षमा मागा. ओटी आणि गजरा. गजरा नेहमी ताजा असावा, प्लास्टिकचा नसावा. वेणी ही सुद्धा सौभाग्याचे एक अलंकार आहे, त्यामुळे ती ओटीत असावी. विधीची गुप्तता.
स्वतःच्या आध्यात्मिक सेवा गुप्त ठेवाव्यात. कोणालाही त्याचा वावा सांगू नये किंवा जे तुम्ही करता, जे तुम्हाला प्राप्त झाले त्याबद्दल काही सांगू नये. पदर प्रसरणे. ओटी भरल्यानंतर देवीसमोर आपला पदर पसरून देवीचा आशीर्वाद मागावा. जोडवी. देवीला चांदीची जोडवी अर्पण करणे हे घराण्यातील स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही देवीला जोडवी अर्पण करू शकता आणि तेच जोडवी तुम्ही स्वतःही परिधान करू शकता. 40. कापसाची वस्त्रे. हाताने बनवलेली कापसाची वस्त्रे म्हणजेच वस्त्रमाळा देवीला अर्पण अवश्य करावी. नैवेद्य. ओटी भरल्यावर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. हे शक्य नसेल तर खिरीचा नैवेद्य दाखवावा. ओटीचे तांदूळ विकणे. ओटीचे तांदूळ कधीही कोणाला विकू नका किंवा कोणाच्या ओटीमध्ये घालू नका. मंगळसूत्र. देवीला छोटे सोन्याचे पुतळे किंवा मंगळसूत्र अर्पण करणे हे महान दान आहे. ओटी आणि साठा. घरात नेहमी ओटीचे साहित्य शिल्लक असावे. देवीचा उजवा हात. ओटी भरताना देवीच्या उजव्या बाजूला उभे राहावे आणि देवीला आशीर्वाद मागावा. क्षमा याचना. शेवटी माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी असे म्हणावे. श्रद्धा. श्रद्धेशिवाय केलेला कोणताही विधी हा निष्फळ ठरतो. सातत्य. केवळ संकटात नाही तर आनंदाच्या क्षणीही कुलदेवीला विसरू नका. कुलदेवीला अखंड प्रसन्न ठेवणारा सुपारी आणि नाण्याचा विशेष महाउपाय. भक्तांनो, आता वेळ आली आहे त्या गुप्त उपायाकडे, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची मूळ गाव, मूळ ठिकाण माहीत नसेल किंवा तुम्ही तिथे वारंवार जाऊ शकत नाही, तर स्वामी समर्थांनी सांगितलेला हा विधी तुमच्या घराण्याचे रक्षण करेल. उपायासाठी लागणारे साहित्य: एक कोरी सुपारी, अगोदर वापरलेली किंवा ती फुटलेली नसावी. 1 रुपयाचे तांब्याचे किंवा सोन्या चांदीचे नाणे, नसेल तर साधे 1 रुपयाचे नाणे. थोडी हळद, केशर, एक लहान पिवळा किंवा लाल रेशमी कपडाचा तुकडा. विधी करण्याची पद्धत: कोणताही मंगळवार किंवा शुक्रवार सकाळी अंघोळ करून शुद्ध व्हावे. देवघरात स्वामींच्या फोटोसमोर आसन टाकून बसावे. मूर्ती असेल तर मूर्तीसमोर बसावे. एका ताटातील सुपारी आणि नाणे ठेवावे. सुपारीला आपली आई कुलस्वामिनी मानून तिला हळद किंवा केशराचा टिळा लावावा. मनापासून प्रार्थना करा: हे आई, आमचे मूळ गाव लांब असले तरी तू या सुपारीच्या रूपात आमच्या घरात अखंड निवास कर आणि आमच्या कुळाचे रक्षण कर. त्यानंतर ती सुपारी आणि नाणं त्या रेशमी कपड्यात बांधून त्याची एक लहान गाठ तयार करा. ही पोटली स्वामींच्या चरणांना अर्पण करून तुमच्या घरातील देवघराच्या पाठीमागे सुरक्षित ठेवा. भक्तांनो, या उपायाचा फायदा म्हणजे हा उपाय केल्याने कुलदेवीचे अदृश्य अस्तित्व तुमच्या घरात कायम राहते. ज्या घरांना तुम्ही देवीचा विसर पडला आहे तिथे हा विधी प्रायश्चित्त म्हणून काम करतो. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील सदस्यावरील संकटे टळतात. या पोटलीचा नियम: दर नवरात्री किंवा वर्षातून एकदाही पोटली उघडून सुपारीला पुन्हा हळदी कुंकू लावावे आणि जुने नाणे दान करून नवीन नाणे ठेवावे. भक्तांनो, तुमच्या मनात शंका आली असेल तर सुपारी तर गणपतीचे प्रतीक आहे, मग ती कुलदेवीसाठी कशी? तर याचे उत्तर आपल्या शास्त्रात सांगितले आहे, दडलेले आहे. सर्वसमावेश प्रतीक सुपारी हे हिंदू धर्मातील सर्वात शुद्ध आणि पूर्ण प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपल्याकडे एखाद्या देवतेची मूर्ती किंवा फोटो नसतो तेव्हा त्या देवतेचे आवाहन सुपारीमध्ये केले जाते. मातृका पूजन. पूजाशास्त्रात कलश पूजन आणि मातृका पूजन करताना सुपारीलाच विविध देवतेचे रूप मानले जाते. महालक्ष्मी, सप्तमातृका आणि कुलस्वामिनी यांच्या पूजेत सुपारीला देवीचे प्रतीक मानून तिची स्थापना केली जाते. निर्गुण निराकार. ज्याप्रमाणे गणपती बाप्पा बुद्धीचा दाता म्हणून सुपारीला पूजला जातो, त्याचप्रमाणे कुलदेवी ही आदिमाया शक्ती म्हणून सुपारीच्या रूपात आपल्या घरात पूजली जाते. ती सुपारी फक्त एक वस्तू नसेल, तुमच्या भक्तीचे, त्याच कुलदेवतेचे चैतन्य उतरते. गणपती आणि कुलदेवी यांच्या आपल्याशी संबंध. गणपती हा विघ्नहर्ता आहे तर कुलदेवी हा वंशरक्षक आहे. गणपतीची सुपारी ही सेंदुराने पूजली जाते तर कुलदेवीची सुपारी हळद आणि केशर लावून पूजली जाते. ओटीतील वस्तूंचे आध्यात्मिक विज्ञान. आपण ओटी काही विशिष्ट वस्तू का ठेवतो त्यामागे मोठे शास्त्र आहे. नारळ. नारळाला श्रीफळ म्हणतात. हे मानवी अहंकाराचे प्रतीक आहे. नारळ अर्पण करणे म्हणजे आपला अहंकार देवीच्या चरणी अर्पण करणे. खण. वस्त्र हे देवीला दिलेल्या नवीन देहाची किंवा वस्त्राचे प्रतीक आहे. यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते. अक्षता. तांदूळ हा एकमेव असा धान्य आहे जो लावल्यावर पुन्हा उगवतो आणि कधी क्षय पावत नाही. आपल्या कुळाची वृद्धी ही कधी थांबू नये म्हणून अक्षता वापरल्या जातात. हे आपल्या पंचप्राणाचे प्रतीक आहे.
आपण आपले प्रेम श्रद्धा देवीला अर्पण करत आहोत असा त्याचा भाव असतो. कुलदेवीला अर्पण केलेल्या प्रसादाचा नियम. ओटी भरल्यानंतर अनेक जण प्रसादाच्या बाबतीत खूप गैरसमज असतात. प्रसाद कुणाला द्यावा? कुलदेवीच्या ओटीचा खण, नारळ, फळ किंवा मिठाई शक्यतो घरातील रक्ताच्या नातेवाईकांनी गोत्र खावे किंवा वापरावे. बाहेरच्यांना का देऊ नये? शास्त्राप्रमाणे कुलदेवीचा आशीर्वाद हा त्या विशिष्ट कुळाच्या ऊर्जाशी संबंधित असतो. ती ऊर्जा कुळातच राहिली तर फळाची प्रगती वेगाने होते. कपाटात जपून खण ठेवावा किंवा त्याचा ब्लाऊज शिवून एखाद्या मंगळ कार्य करताना परिधान करावा. तो पुन्हा परक्याला भेट म्हणून किंवा ओटीमध्ये देऊ नये. खंडित फळाच्या आणि क्षमापूजा. अनेकांना वाटते की आम्ही वर्षानुवर्षे कुलदेवीला गेलो नाही, आता देवी कुठली असेल, पण देवी ही आई असते. क्षमापूजा. जर तुमची सेवा खंडित झाली असेल तर एका तांब्याच्या ताटात तांदूळ ठेवा, त्यावर एक सुपारी ठेवा आणि तिला कुलदेवी मानून तिची क्षमापूजा करा. त्यासाठी एक उपाय: 1 रुपयाची नाणी आणि 1 सुपारी पिवळ्या कपड्यात बांधून ती स्वामींच्या फोटोमागे ठेवा. स्वामी, जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कुलदेवीला जाईल, तोपर्यंत ही माझी स्मरण मी तुमच्याकडे राहू द्या असे म्हणावे. स्वामींची साक्षीने स्वामी समर्थाच्या कृपेने अनेक भक्तांचे कुलदेवीचे दोष शांत झाले आहेत. भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे, भय नाही. भक्तांनो, आजच्या या प्रवासात आपण आपल्या कुळाची जननी जगदंबा, आपली कुलदेवी आणि तिची ओटी भरण्याचे दिव्यशास्त्र समजून घेतले. अनेकदा आपण विज्ञानाच्या आणि आधुनिकतेच्या गडबडीत आपली मूळ विसरतो, पण लक्षात ठेवा, ज्या झाडाचे मूळ मजबूत असतात तेच झाड वादळात टिकून राहते. कुलदेवी तुमच्या कुळाची तीच मजबूती मुळे आहे. स्वामी समर्थ नेहमी एकाच गोष्टीचा आग्रह धरत असतात, ती म्हणजे कर्तव्य. आपल्या कुलदेवतेचा मान सन्मानाबाबत नेहमी आपले पहिले कर्तव्य आहे. तुम्ही कितीही मोठी उपासना केली, पण जर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नसेल तर त्या उपासनेचं फळ मिळण्यास विलंब होतो. अंतिम संदेश: जर आपण आजपर्यंत तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, जर तुम्ही कुलदेवीला विसरला असाल तर आज स्वामीसमोर दिवा लावून तिची क्षमा मागा. आई कधी आपल्या लेकराला जास्त वेळ रागावत नाही. एक ओटी आणि श्रद्धेचे एक हाक तुमचे संपूर्ण नशीब बदलू शकते. भक्तांनो, ही माहिती केवळ तुमच्यापर्यंत ठेवू नका. आज आपल्या समाजातील अनेक कुटुंबांना कुलदेवतेच्या या शास्त्राची गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील मैत्रिणींना नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घराचे वास्तुदोष आणि कुलदोष दूर होऊ शकतात. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे कुलदेवतेचे नाव टाईप नक्की करून एक लाईकसुद्धा करा. तर मैत्रिणींनो, ओटी कशी भरावं, ओटीमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू घ्यावं हे तर मी तुम्हाला सविस्तर सांगितले आहेच, परंतु ओटी सविस्तर कशी आणि कधी भरावी हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तर ती लिंक ओपन करून आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी ते नक्की पहा. धन्यवाद.